हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता संध्याकाळचे 4:30 पावणे 5 वाजत आलेले आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण संध्याकाळचं माझं रुटीन दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी चहा ठेवलेला आहे सगळ्यांसाठी. तर एकीकडे दूध गरम करण्यास ठेवलेलं आहे आणि आता चहा ठेवणार आहे. तर व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला काय काय बघायला भेटेल, भरपूर काही बघायला भेटेल. तर त्यासाठी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आता सर्वांचा चहा वगैरे झालेला आहे आणि मी चहा घेऊन आलेली आहे. तर ही आहेत दोन, एक बहिणीचा आणि एक भावाचा मुलगा आहे, सुट्टीला आलेले आहेत आमच्याकडे. तर त्यांना मी चहा बिस्किट वगैरे दिलेले आहे आणि आता सर्वांचा चहा वगैरे घेऊन झालेला आहे. तर ही जी फुलं आहेत ही आपल्या देवाच्या आपण जी पूजेला फुलं वापरतो ती आहेत. ही फुले मी 4-5 दिवस छान अशी उन्हामध्ये वाळवून घेतली होती आणि त्या फुलापासून मी आता एक घरगुती धूप तयार करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर खूप सारी फुलं मी साठवून ठेवलेली होती आणि छान अशी वाळवून घेतली होती. तर आता हे मोठं जे मिक्सरचं भांडं मी लावलेलं आहे, तर त्यातलं एक जे खाली त्यातलं थोडंसं छोटंसं एक पातळ असतं त्यामध्ये ते तुटलेलं होतं. मी ते पाहिलंच नाही. नंतर मी छोट्या भांड्यामध्ये सर्व काही मिक्सरला ते लावून घेतलेलं आहे आणि असं हे मोठ्या चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहे. आणि आता बघा हे थोडीशी राहिलेली आहेत फुलं त्यामध्ये. सर्व आता हे चाळून घेते. मिक्सरला बारीक करून घ्यायचं अगोदर आणि नारळाच्या शेंड्या पण त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि एकदम नारळाच्या शेंड्या जर मिक्सरमध्ये बारीक नाही झाल्या तर पुढे मी ते कशा बारीक केलेल्या आहेत ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने फुलं वगैरे सगळे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि एकदम घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला धूप तयार करता येतो. बाजारातून आपण केमिकलयुक्त धूप आणण्यापेक्षा आपण अशी घरामध्ये जी आपण देवाला फुलं आणतो रोजचे रोज किंवा ती जर आपण अशी साठवून ठेवली फेकून न देता तर त्याचा आपल्याला छान असा उपयोग करता येतो. तर अशा पद्धतीने हे मी चाळणीमध्ये टाकून छान असं चाळून घेते आणि छान असे आपण घरच्या घरी आपल्याला हवा तसा आकार देऊन आपण धूप बनवू शकतो. तर या ठिकाणी भरपूर सारी फुलं होती त्यामुळे मी स्वच्छ अशी सगळी चाळून घेतलेली आहेत. आणि आता त्यामध्ये मी काय काय साहित्य वापरणार आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच साध्या सिंपल आणि छान छान असे व्हिडिओ बघायला भेटतील जेणेकरून तुम्हाला पूर्ण त्यातून काहीतरी शिकायला भेटेल असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येत जाईल. तर बघू शकता आता या ठिकाणी मी असं हे मोठ्या चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतलेलं आहे. आणि आता माझ्याकडं छोटंसं मिक्सरचं भांडं आहे. तर हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बारीक झालं नाही, पण आता ह्याच्यामध्ये बघते मी थोडंसं टाकून बारीक होतं का काय. तर नाही झालं तरी मी चाळणीच्या साहाय्यानेच बारीक करणार आहे. तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून ट्राय केलं होतं पण ते होतच नाही. तर मी त्या नारळाच्या शेंड्या हातानेच अशा चुरगळून घेतल्या आणि चाळणीमध्ये अशा घासून घेतल्या की जेणेकरून त्या नारळाचा पूर्ण जो भुगा आहे शेंड्यांचा तो खाली पडतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. नारळाच्या शेंड्या मिक्सरला लावायची गरज नाही. अशा पद्धतीने छान असा त्याचा खाली चुरा पडतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान असा आपला नारळाचा चुरा पडलेला आहे आणि फुलांचा ते दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे. तर आता त्यामध्ये मी एक चंदन पावडरचं एक पॅकेट टाकणार आहे. तर चंदन पावडर तुम्हाला बाजारात दुकानात कुठेही सहज भेटून जाते. तर तुम्ही ती टाकू शकता त्याच्यामध्ये चंदन पावडर आणि एकदम घरगुती पद्धतीने एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने हा धूप तयार होतो. तर बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी टाकून घेत आहे. आणि त्यामध्ये नंतर आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे. गुलाबजलची एक बॉटल आणायची 10 रुपयावाली आणि जसं लागेल तसं थोडं थोडं आपण ते मिक्स करून घेणार आहोत. तर अगोदर मी चंदन पावडर त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि आता मी त्यामध्ये रोजवार टाकून घेते. तर बघू शकता ही पूर्ण भरलेली एक बॉटल आहे. तर पूर्ण आपल्याला जास्त ओलं करायचं नाही ते धूप. तर आपल्याला जसं थोडंसं ते धूप कांडी तयार करता येईल इतपत आपण ते थोडंसं भिजवायचं आहे पाण्यामध्ये. जास्त आपल्याला त्याचा वापर करायचा नाही पाण्याचा. तर आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. बाकीचे भरपूर सारे कामं आहेत पण म्हटलं बऱ्याच दिवसाचं हे फुलं मी अशी सुकवून ठेवलेली होती. तर म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून मी अशा पद्धतीने हे धूप तयार करत आहे. तर तुम्ही बघू शकता
साईडला जो कचरा वगैरे झालेला होता किचनवर तो मी स्वच्छ करून घेत आहे एका कपड्याच्या साह्याने, कारण ते नारळाच्या शेंड्या वगैरे फुलांचा चुरा वगैरे तो आपण मिक्सरला बारीक करताना तो पडलेला होता, त्यामुळे ते अगोदर स्वच्छ करून घेतलं, कारण ते पुन्हा साऱ्या भांड्याला चिकटतं. त्यामुळं म्हटलं चला अगोदर सारा किचन स्वच्छ करून घेऊ आणि नंतर आपण धूप तयार करायला घेऊ. तर आता या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने इथे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी गुलाबजल टाकून घेतलेलं आहे आणि ते गुलाबजल सर्व ते फुलाचं जे आपण मिक्सरला बारीक केलेलं आहे त्याला अशा पद्धतीने मी चोळून घेत आहे. आणि त्यामध्ये आता मी सेंट थोडं आपलं अत्तर जे असतं आपल्याकडं असेल, तुमच्याकडं जे अत्तर असेल ते तुम्ही वापरू शकता. तर मला थोडंसं इथं कोरडं वाटत आहे, कारण ते व्यवस्थित असं त्याची धूप तयार होत नाही, धूपकांडी. तर धूपकांडी म्हणण्यापेक्षा मी थोडंसं ते जाड धूप असतात ना, बाजारात पण भेटतात आता हल्ली सध्या, त्या प्रकारचे बनवणार आहे, कारण याची कांडी तयार होणारच नाही, कारण ते असं थोडंसं जाडसर झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता मी गुलाबजल टाकलेलं आहे आणि सेंटेड अत्तर तुम्ही कुठलंही वापरू शकता त्यामध्ये. तर मी या ठिकाणी अत्तर पण टाकलेलं आहे, टाकत आहे. तुम्हाला छोटीशी बॉटल दिसत असेल माझ्या हातामध्ये, तर हे थोडंसं मी वापरणार आहे, कारण याला भरपूर असं सेंट आहे. तर अशा पद्धतीने आता ही मी टाकून घेते यामध्ये. आणि बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी मी धूपकांडी तयार करत आहे. तर धूपकांडी बनवताना खालच्या साईडला थोडासा जाडसर भाग, जेणेकरून आपल्याला खाली ती पेटवले त्यावेळेस खाली आपल्याला ठेवता येईल अशी वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये. तर खालच्या साईडला थोडंसं जाड करायचं आहे आणि वरच्या साईडला थोडंसं त्याला बारीक आकार द्यायचा आहे, कारण ती अशी पेटवता पण आली पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी सर्व धूप तयार करून घेतलेले आहेत. आणि आता हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हे धूप पेटवून पण दाखवणार आहे. तर खूप सेंटेड असे खूप छान आपले घरगुती ऑर्गॅनिक धूप तयार झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं कॅमेऱ्यामध्ये ते दिसत नाही आहे, पण थोडंसं नंतर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. सगळे धूप तयार करून घेते. थोडंसं त्याला वरती आपण आपलं हेचा आकार कसा असतो जरा मोदकचा, त्याप्रमाणे असं वरती थोडंसं निमुळतं आणि खाली थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी तर त्याचे भरपूर असे जवळजवळ 30 ते 40 धूप तयार झालेले आहेत. तर आपण मार्केटमध्ये विकतचे धूप आणण्यापेक्षा घरगुती असे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर सारे धूप झालेले आहेत कांडे तयार. तर आता हे मी वरती टेरेसला ठेवून येते आणि नंतर पुन्हा मला बाकीचे कामं करायची आहेत, भरपूर सारी कामं बाकी आहेत. तर आता हे मी टेरेसला घेऊन जाते वरती. तर 6 वाजत आलेले होते, आता 5:30 पावणे 6 वाजत आलेले आहेत आणि थोड्या वेळच ठेवणार आहे, कारण वरती भरपूर असं आभाळ पण आलेलं आहे. आणि मी खाली आले नंतर ते धूप वगैरे बनवलेले ते ताट वगैरे असेल, आम्ही चहा वगैरे घेतलेला, ते सर्व भांडी वगैरे मी सगळं घासून ठेवलेलं आहे. आणि कंप्लीट 6 वाजलेले आहेत. तर 6 वाजता येतं आम्हाला इकडं पाणी. तर आमच्या इकडं पाणी आलेलं आहे. आता मी हंडा भरून घेते आणि या ठिकाणी हंडा भरून घेतलेला आहे. तर हंडा भरत मी इकडे साईडला कुकरमध्ये हिरवा वाटाणा आणि बटाटा पण लावलेला आहे. तर मी आज वाटाणा बटाट्याची भाजी पण करणार आहे. तर ते मी तुम्हाला दाखवायचं राहूनच गेले, कारण ते माझ्याकडून डिलीट होऊन गेला तो व्हिडिओ कुकर लावलेला. तर या ठिकाणी बघू शकता 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी या ठिकाणी देवपूजा वगैरे करणार आहे. तर बघू शकता तुम्ही बाहेर खूप जोराचा वारा सुटलेला आहे, भरपूर सारं हवा सुटलेली आहे जोराची आणि पाऊस पण येण्याची शक्यता आहे. तर मी आलेली आहे आता घरामध्ये आणि आता देवपूजा करून घेते. तर या ठिकाणी हे लाईट लावल्यामुळं घरामध्ये जी अशी लाईट आहे ते लाईटच्यामध्ये व्हिडिओ काढल्यामुळे तो तुम्हाला स्पष्ट दिसत नाही. तर या ठिकाणी मी देवपूजा करून घेते आणि सेपरेट आमची ही देवाची रूम आहे, सेपरेट पूजा रूम. तर या ठिकाणी मी देवपूजा करून घेते आणि नंतर पुन्हा हॉलमध्ये स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे, तिथे पण मी रोज दिवा अगरबत्ती करते. तर अशी माझी नित्यपूजा आणि हे डेली संध्याकाळचं माझं रुटीन असंच असतं. तर यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, पण 6च्या नंतर पाणी आल्याच्या नंतर हे सगळी कामं जी आहेत तीच असतं, कायमची कामं तीच असतात. संध्याकाळी पाणी भरणे, देवपूजा करणे
तर 5-5:30 वाजता साफसफाई करून घेतलेली असते। आणि जो आपला मेन डोअर आहे त्याची पण संध्याकाळी मी रोज पूजा करते, कारण संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असायला पाहिजे। तर आपलं घर स्वच्छ असेल तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते। तर बघू शकता या ठिकाणी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे। तर मी डायरेक्ट किचनमध्ये आलेले आहे। तोपर्यंत माझा कुकर पण झालेला होता आणि मी लगेच बटाटे सोलून घेतले आणि भाजीला फोडणी दिली। छान अशी मस्त वाटाणा बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर अगोदर मी बटाटे मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेते आणि नंतर पुन्हा त्यामध्ये उकडून घेतलेले वाटाणे टाकणार आहे। तर एकदम छान अशी झणझणीत अशी भाजी तयार होते। एकदम पावभाजीसारखीच लागते ही भाजी। तर या ठिकाणी मस्त अशी वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे आणि आता मी लगेच पुन्हा भाकरी करायला सुरुवात करणार आहे। तर एकीकडे मी भाजी शिजत टाकलेली आहे आणि एका छोट्याशा पातेल्यामध्ये थोडासा भात शिजत ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी भात असा धुवून थोडासा टाकत आहे, कारण आम्ही संध्याकाळच्या वेळेस जास्त भात लावत नाही, कारण सकाळी पुन्हा खूप जास्त भात पडतो। तर एकीकडे छोटासा पातेल्यामध्ये लावलेला आहे आणि आता मी भाकरी करून घेत आहे। तर मी आता 2 ते 3च भाकरी करणार आहे आणि साईडला ज्या प्लेटमध्ये तुम्हाला गवार दिसत आहे ती गवार मी निवडून ठेवलेली आहे आणि भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये मी ती गवार छान अशी मिठामध्ये तळून घेणार आहे। त्या गवारीमध्ये आलं लसूणची पेस्ट किंवा नुसता लसूण टाकला तरीही चालेल, असा थोडासा जाडसर लसूण टेचून टाकायचा त्यामध्ये आणि मीठ छान अशी वाफेवर ती गवार वाफवून घ्यायची पाणी न टाकता। तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने सर्व माझ्या भाकरी तयार करून घेते। आमचा तवा जास्त मोठा असल्यामुळे मला मोठीच भाकर करते मी। मला छोट्या छोट्या भाकरी जास्त आवडत नाहीत करायला। मोठी आणि पातळ एकदम अशी भाकर करायची, छान अशी भाकर आणि एकदम खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे ती भाकर, पण चुलीवर याच्यापेक्षा पण छान अशी भाकर येते। तर बघू शकता माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि जी गवार आहे ती छान अशी वाफवून घेतलेली आहे मी। आणि गॅसवर भरपूर सारा पसारा झालेला होता स्वयंपाक करताना, तर गॅसवर गवार मी ठेवली होती तव्यावर। तोपर्यंत सर्व किचन वाटा एकदम साफ करून घेतलेला आहे, कारण पुन्हा जेवण वगैरे झाल्यावर खूप कंटाळा येतो आणि सगळ्यांनी हॉलमध्ये जेवण घेऊन आलेली आहे मी सगळ्यांसाठी। आणि आता आम्ही सगळे जेवण करत आहोत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।